काल शिर्डी शहरामध्ये अचानकपणे व्यापाऱ्यांवर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने दरोडा घालण्यात आला आणि त्या दरोड्यामध्ये प्रचंड प्रमाणावर गरीब व्यापाऱ्यांचं सर्वसामान्य नागरिकांचे अतिशय नुकसान झालं। आणि खरं तर कारवाई ही गुन्हेगारांवर व्हायला पाहिजे, परंतु गुन्हेगारावर कारवाई न करता आमच्या सर्वसामान्य आणि जो अतिशय एक नंबरमध्ये जो व्यवसाय करतो अशा व्यापाऱ्यांवर कारवाई झाली। त्याच्यामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। या कारवाईचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। यापूर्वी अतिक्रमणाच्या कारवाई झाल्या, त्याच्यामध्ये आम्ही कधी हस्तक्षेप केलेला नाही, परंतु आज जी कारवाई झाली जुलमी पद्धतीने झाली व त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, अत्याचार झाला आणि त्याचबरोबर नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं। त्याच्यामुळे आज आम्ही प्रशासनाला भेटलेलो आहोत। प्रशासनाला या ठिकाणी सक्त आम्ही या ठिकाणी ताकीद दिलेली आहे, जर यापुढे अचानकपणे अनावश्यक अशा जर कारवाया झाल्या आणि त्याचा जर परिणाम संपूर्ण व्यापाऱ्यावर होत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही। व्यापारी हा या शिर्डीचा आत्मा आहे, तो सुरक्षित राहिला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे। तर तसं न होता एक उलट भावना या ठिकाणी होत आहे। अतिशय व्यापारी घाबरलेले आहेत। या ठिकाणी आम्ही हा सर्व विषय जो आहे हा शिवोनच्या म्हणजे मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातलेला आहे। तातडीने ज्यांचा अनावश्यक माल जो अतिक्रमणात नाही त्याचा माल जप्त केलेला आहे त्यांच्या माल देण्याची आम्ही सूचना केलेल्या आहे आणि ते निश्चितच याच्यावर कारवाई केली आणि जर प्रशासनाने याच्यावर कारवाई जर नाही केली तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे आंदोलन करेल त्या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी जी आहे ती या प्रशासनावर असणार आहे। दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा प्रकारे या शिर्डी पोलीस स्टेशनची देखील कारवाई आहे। खरं तर जो लॉ अँड ऑर्डर जो बिघडवणारा जो वर्ग आहे तो वर्ग वेगळा आहे, गुन्हेगारांचा वर्ग वेगळा आहे। त्याच्यावर कारवाई न करता वेगळ्याच लोकांवर कारवाई होती, हा देखील मूर्खपणाचा आहे असं मला वाटतं। खरं तर तुम्हाला लॉ अँड ऑर्डर जर सुधारायची असेल तर तुम्ही अगोदर तुमच्या सर्व यंत्रणांना माहीत आहे कोण या ठिकाणी शिर्डीला गुन्हेगार बनवू पाहते, कोण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। शिर्डीतील सर्वसामान्य व्यापाऱ्याला सर्वसामान्य नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये आणि तो जर दिला तर त्यासाठी भारतीय जनता पार्टी या सर्व नागरिकांच्या पाठीशी उभी राहणार आहे। दुसरी गोष्ट, शिर्डी बंद करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। शिर्डी ही साई भक्तांसाठी आहे, साई भक्तांच्या सुविधेसाठी आहे। जे लोक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये रात्रीचा वापर करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। साई भक्तांना ज्या सुख सुविधा या ठिकाणी रात्री 10:30च्या आरतीनंतर पाहिजे त्या सगळ्या आस्थापना या ठिकाणी उघड्या राहिल्या पाहिजेत आणि जर आपल्याला जर कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश असेल तर तसंही सांगा, तुम्ही या ठिकाणावर राजीनामे देऊन चालते व्हा तुम्हाला जर सुरक्षा राखता येत नसेल तर। पण सर्वसामान्य साई भक्तांना आणि सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही वेठीस धरण्याचं कारण नाही आणि जर तुम्ही साई भक्तांना नागरिकांना जर त्रास होणार असेल तर भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करेल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनावर राहील।